खडकवासला धरणामधून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे, तशी सूचना प्रशासनाने केलेली होती। खडकवासला धरणामधून 39,000 क्युसेकने सध्या विसर्ग सुरू आहे। आपण काही वेळापूर्वी पाहिलं, पुढारी न्यूज सतत या बातमीचा पाठपुरावा करत होतं आणि खडकवासला धरणामधून सध्या हा विसर्ग 35 चा 39 वर करण्यात आलेला आहे। 39,000 क्युसेक सध्या विसर्ग सुरू आहे आणि नदी जी तुडुंब भरलेली आहे, पुण्यामधलं एकता नगर त्यामुळे पाण्यात गेलेलं आहे आणि आपण पाहतोय कमरे इतकं सध्या पाणी आहे या एकता नगरमध्ये। रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। एसडीआरएफ एनडीआरएफची टीम सुद्धा यावेळी तैनात आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। खडकवासल्यामधून 39,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आला आहे। एकता नगरीत ज्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून प्रयत्न केले गेले। एक कुटुंब काही वेळापूर्वी रेस्क्यू केलं गेलं। आपण ज्यांना काही वेळापूर्वी बाहेर काढलं, काय नेमकं त्यांचं म्हणणं होतं, कशा पद्धतीने मदत केली मॅडम? आपण त्या या संपूर्ण या भागातल्या सर्व इमारतीतील कुटुंबांना आपण काल सकाळी 8 वाजल्यापासून आपण आवाहन करत आहोत। कालही त्यांना आपण अगदी सायंकाळपर्यंत विनंती केली, परंतु ते निघण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते। परंतु ज्यावेळी त्यांना आता पब्लिक ऍड्रेस सिस्टीमद्वारे कळले की पाण्याचा विसर्ग 40,000 क्युसेक पर्यंत वाढणार आहे, ती भीती लक्षात घेऊन त्यांनी आता आपल्याला विनंती केली की मॅडम आम्हाला आता बाहेर पडायचं आहे। ती त्यांची विनंती लक्षात घेऊन आपली जी आपत्कालीन यंत्रणा फायर ब्रिगेड विभाग, त्या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर फॅमिलीचे 4ही सदस्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेले आहे। व्यवस्था केलेली आहे, पर्यायी व्यवस्था काय आहे? पुणे महापालिकेमार्फत आपण आता सध्या इथे जो सनसिटी इथे बॅडमिंटन हॉल आहे, तो मोठा हॉल आहे, त्या ठिकाणी आपण नागरिकांसाठी व्यवस्था केलेली आहे। आणि त्या व्यतिरिक्त आपण एक खासगी सोसायटीचा हॉल घेतलेला आहे। जलतरण तलाव इथे सुद्धा आपण वांद्रे जलतरण तलाव इथे सुद्धा व्यवस्था केली आहे। त्यामुळे नागरिकांसाठी असणारी व्यवस्था आपली पुरेशी आहे। फक्त नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा ही विनंती। अजूनही लोक सोसायट्यांमध्येच आहेत, बाहेर आवाहनाला प्रतिसाद देऊन येत नाहीत, त्यांच्यासाठी काय आपलं धोरण असणार? जे नागरिक वारंवार आवाहन करून ऐकत नाही, कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही वरच्या मजल्यावरती आम्ही शिफ्ट होणार आहोत, आम्हाला एवढा धोका नाही। परंतु आपण त्यांना धोक्याची कल्पना पूर्णपणे दिलेली आहे आणि या उपरही जे नागरिक बाहेर पडत नसेल, तर आपण अंतिम म्हणून इथे सर्व सोसायटीचे जे काही चेअरमन आहे त्यांना आवाहन करतोय की ही तुमची शेवटी एक नैतिक म्हणा किंवा एक प्रशासकीय जबाबदारी आहे सोसायटी चेअरमन किंवा सेक्रेटरी म्हणून, की त्या कुटुंबांना त्यांची मनधरणी करणं, त्यांना बाहेर काढण्यासाठी सहाय्य करणं, त्यांच्यासाठी आमची इथे 24 तास मदत कक्षी आमची मदत घेणं। या उपर ते सहकार्य करत नसल्यास आम्ही इथे आता त्यांना सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर आणि त्यांच्या सोसायटीवर आम्ही नोटीस लावणार आहोत अंतिम इशारा म्हणून। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे। आणि जशा प्रशासनाने सूचना केलेल्या होत्या, खडकवासला धरणामधून 39,000 क्युसेकने सध्या विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। या अगोदर 2 ते 3 तासांपूर्वी 35,000 क्युसेकने विसर्ग सुरू होता, मात्र आता जशा सूचना दिल्या गेल्या तसा हा विसर्ग धरणामधून वाढवण्यात आलाय। एकता नगरीमधल्या ज्या सोसायट्या आहेत त्या सोसायट्यांचे चेअरमन, काही स्थानिक लोक आपल्यासोबत आहेत। वेगवेगळ्या टप्प्यावरती तुम्ही वेगवेगळ्या तुमच्या अडचणी मांडल्या होत्या, नेमक्या मांडलेल्या अडचणी काय होत्या, काय पाठपुरावा केला होता आणि त्यात काय डेव्हलपमेंट झाली? पहिलं म्हणजे सरकारचा आणि महानगरपालिकेचे आभार मानतो की यावेळेस यंत्रणा चांगली राबवली आहे आणि पाण्याचा प्रवाह मागच्या वेळेसपेक्षा बऱ्यापैकी कंट्रोल्ड सोडलाय, त्याच्यासाठी आभार मानतो। त्याबरोबर दुसऱ्या गोष्टी अशा होत्या की मागच्या वर्षी जेव्हा सगळे राज्यकर्ते आणि सगळे आले होते, जे लोक, त्यांनी हे कबूल केलं होतं की इथं हा पूर्वी एक रस्ता होता आणि मोठी रिट्रेंचमेंट वॉल होती, तर त्याचा जो काय भराव इथं पडलेला आहे तो खोदून नदीपात्र वाढवण्याचे वगैरे बरेच काही हे झाले होते। दुसरं आमचं मत होतं की इथं संरक्षण भिंत द्या। आत्ता यांनी फक्त खड्डा करून इथं भर घातली आहे, तर बऱ्यापैकी पाणी कंट्रोल झालं, तर एक भिंत आली तर आम्हाला हा नेहमीचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होईल। आणि कधीपासून ही मागणी करतात? म्हणजे अतिवृष्टीच्या वेळेस खडकवासला हे 75% वर आणा। एक दिवस आधी अजून थोडंसं पाणी व्यवस्थित सोडलं असतं तर अजून एवढं पण पाणी आलं नसतं, एवढंच। पण यावेळेस बऱ्यापैकी व्यवस्थित केलेलं आहे। ज्या संरक्षण भिंतीची गोष्ट आहे ती का पूर्ण व्हायला अडचणी काय वाटतात? राष्ट्रीय हरित लवाद आणि राष्ट्रीय हस्तक्षेप सगळा याच्यामध्ये, याच्या व्यतिरिक्त आपण काय बोलू शकतो? सगळ्यात महत्वाचं संरक्षण भिंतीचं जे तुम्ही सातत्यानं पाठपुरावा करत होता, तर ती येत्या काळात होईल असं तुम्हाला वाटतं का? त्याच्यासाठीचे काय काय प्रयत्न तुम्ही आतापर्यंत? प्रयत्न भरपूर झालेले आहेत आणि होईल की नाही हे देवालाच सांगता येईल। आता आम्ही नाही सांगू शकतो। किती वर्षांपासून प्रलंबित आहे? गेली 20 वर्ष आहेच ना हा प्रयत्न। मध्यंतरी काहीतरी सांगत होता महानगरपालिकेने राज्य शासनाला प्रस्ताव दिलाय, तो अजून काय तिथं मंजूर झालेला नाही भिंतीसाठीचा 300 कोटीचा, म्हणजे भिंत संरक्षण वॉल बांधण्यासाठी।
तर त्याचं अजून काय त्यांनी महाराष्ट्रातून त्याचं काय परवानगी दिलेली नाही वाटतं काय किंवा त्याचा निधी मंजूर केलेला नाही अजून. गेली 20 वर्ष हा विषय प्रलंबित आहे. म्हणजे आम्ही राहतो गेली 20 वर्ष 22 वर्ष आम्ही या एरियात राहतो. ही सगळे अधिकृत सोसायटी आहेत. कॉर्पोरेशन याला परमिशन दिलेली आहे. आम्ही हा वारंवार प्रश्न कॉर्पोरेशनच्या महानगरपालिका आयुक्तांना विचारला, सगळ्यांना विचारला त्याच्यातला. त्यावेळेस सगळं होकारार्थी उत्तर दिलं जातं, पण नंतर कुठली त्याच्यावरती ऍक्शन घेतली जात नाही. खरं म्हणजे हा फार खर्च नाही. कॉर्पोरेशनने विचार केला तर 100 कोटी रुपयामध्ये सगळं बांधकाम नांदेड सिटीपासून त्याच्यापर्यंत होण्यासारखा विषय आहे. भरपूर राडारोडा टाकला जातो. म्हणजे आम्ही बघतो इकडनं तरी त्याच्यावर कारवाई काही होत नाही. म्हणजे ते आहेत ते ह्याचेच लोक आहेत. म्हणजे मोठी मोठी लोक आहेत, त्यांच्यात कोण हे हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे त्यांना काय भयच नाही. ते अजून टाकतातच आहेत. आम्ही बघतो त्याचं व्हिडिओ शूटिंग पण पाठवलेलं आहे, पण त्यावर काय होतच नाही. त्यांनी त्यांचे तिथं गॅरेज हे केलेत, क्रीडा संकुल उभे केलेत. त्यामुळे काय होतं, त्याचा सगळा पाण्याचा लोंढा इकडच्या बाजूला आमच्या इकडं हे होतं आणि तिकडे सगळं हाय उंच झाल्यामुळे तिकडे काहीच प्रॉब्लेम नाही. जो काय नुकसान होतं ते आमच्या इकडेच होते. ते त्यांची आता मागणी काय?